नाही, इट्स ओके, इट्स ओके, इट्स ओके. तुम्ही काय घेणार, चहा कॉफी? चहा कॉफी असे चिलर गोष्टी आम्ही घेत नसती. आम्ही मुद्द्याचं बात करत असतो. Oh, that's great, great. No time pass, just work. I like it. बाय द वे, एक विचारू काय? गो अहेड असती. तुमचा आवाज कुठेतरी ऐकल्यासारखा वाटतोय. फोनवर बोलले का? दिस टाइम माझ्या मनामध्ये धासती, तू निस्तर असती. बिरादर, तिथे कातार मध्ये खूप मोठं टायफून रोज मीडियाचे सगळे इंटरव्ह्यू एवढे मीडिया सगळे वेगळे चॅनल इंटरव्ह्यू. तुम्ही कुठेतरी इंटरव्ह्यू मध्ये ऐकलं असणार, बघितलं असणार बिरादरला. ट्रू असती. इंटरनॅशनल बिझनेस तुमचं नॉलेज थोडं कमी आहे. काय नाही, अजिबातच नाही. इंटरनॅशनल नॉलेज मध्ये माझी स्पेशालिटी आहे ना. वाटत नाही. बघितलंय मी तुम्हाला टीव्हीवर, कुठे कधी ते आठवत नाही, पण डेफिनेटली बघितलंय. पटला असती. एक नंबर, मस्त मस्त मस्त. तुम्हाला पण कुठेतरी बघितल्यासारखे वाटते. दिस टाइम दोघांच्या मनामध्ये धासती. सराक परमास्ती, जान नाही सासती, विसरा असती. इंटरव्ह्यू बिरादर, इंटरव्ह्यू मी आजूबाजूला असते. कोलॅबोरेशन मध्ये इंटरव्ह्यू असते. एक प्रश्न मला विचारा असती, तुम्ही कधी दुबईला गेलेला असती? दुबई मध्ये नाही गेलो कधी. का कोणी नेलं ना असते? अरे नाही नाही, नाही तर मग इथे काम कोण करणार? इथे एवढा मोठा बिझनेस छे. हूँ मेहता, बिग बिझनेस, हियर लॉट ऑफ वर्क, सो आय डोंट गो. उपयोग नसती. बिग बडा बिझनेसचा उपयोग नसती. कतार मध्ये ते वाळवंटासारखा असती, छोटासा असते. आमचं फार मोठा असते बिझनेस. तुम्ही फार विचार करते, ह्याला कुठे बघितला असती, ह्याला कुठे ऐकला असता असती. विचार करते, तुमचं डोकं पागल होती, तुम्ही म्हातारे होते, तुम्ही मारती, तुम्हाला पैसे नसते मिळते. तुम्ही असती. ओके ओके, नो प्रॉब्लेम. तुम्ही ते गॉगल काढू शकता इथे, काय प्रॉब्लेम नाही. इट्स ओके. आम्हाला डोळे आले, डोळे इफ यू वॉन्ट आम्ही काढतो. नाही, इट्स ओके, नाही, इट्स ओके, इट्स ओके. तो मीटिंगला सुरुवात करूया. लेट्स कम टू बिझनेस. म्हणजे तुमचं बी काम फटाफट आणि माझा बी फायदा फटाफट. फुलूस हिस्सा लक्ष्मी. पण कामाची गोष्ट हा करत असती. ऑफकोर्स. मान्य नसती. घाबरला असती. आता नीट बोल. सॉरी असती. तो नाही आता. Yes, I'm sure. Yes, I'll get back. Yeah, sure. बरं झालं तुम्ही आला. मला तुमच्याशी बोलायचं होतं लँड बद्दल. नाही, ते नाही, त्याच्याबद्दल बोलूया, पण मारू एक बीजा कामचे. काय? ते दोन बिझनेसमॅन आले आहेत फॉरेनहून, तर त्यांना तुझ्या बरोबर मीटिंग करायची आहे. एक येते बोलायला? मला पण माझी तर आज कुठली अपॉइंटमेंट नव्हती. पप्पांची होती का? थांब मी विचारते. नाही, काकांना फोन नको करू. ती मीटिंग म्हणजे ऍक्च्युली मी फिक्स केली आहे मीटिंग. अरे वा. हा, मग तूच कर ना मीटिंग. तू फिक्स केलीस ना, मग तू जाऊन बोल त्यांच्याशी. नाही, मी बोलेन. नाही, आपण दोघे मिळून बोलूया. नाही म्हणजे कसं आहे, आपल्या दोघांचं बोलणं होईल ना, म्हणजे तू काकाजींना एक्सप्लेन करशील तेव्हा तुला बेटर बोलता येईल, म्हणून म्हटलं चल ना. तर ते अरे भाई, खरंच तुम्ही बोलून घ्या ना. आणि बघा, मीटिंग तुम्ही फिक्स केली आहे ना, मग तुम्हीच बोला. तुम्ही जर असं नाही केलं तर पप्पांच्या नजरेत कसे मोठे व्हाल, हो ना? नाही म्हणजे वार्ता मीच करणार, फक्त तू बस. मग नाही, मी करेन मीटिंग, पण ते काय पण आपण ते बिझनेसमॅन आहेत ना, त्यांची अट आहे की त्यांना तुझ्याच बरोबर मीटिंग करायची आहे, नाहीतर ते निघून जातो म्हणतात. प्लीज. ठीक आहे, चल. हा, चल.
तुम्हा बघू नका आळी जमाना माझं म्हणताय वाजताय टोरम टोरम मग बस की ग लवकर मारूया स्टार्टर जाऊ माझ्या बुलेटवर बुरुम 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 रिलॅक्स असती खजूर खासती कुठला अरब असं बोलतो रे म्हणजे खुला खासती आस्ती नसती मस्ती काय चाललंय तुझं हं? असं काहीतरी करत बसताना पकडले जाऊ आपण कळलं काही पकडली नाही जाणार एकदा हो म्हणाली ना इथून घेऊन जायचं नाही वहिनीला माझी बहीण आहे तू रिलॅक्स असती पाणी पिसती म्हटलं तुला आता की ती आपली नेहा नाहीये ती जयंतीबाई मेहताची मुलगी आहे अनुष्का मेहता समजतंय का तुला एकसारखी दिसणारी माणसं या जगामध्ये असतात यश ऍक्सिडेंटमुळे झालं असेल का रे असं म्हणजे ऍक्सिडेंट शॉक मुळे असं होऊ शकतं समीर आपण अचानक ब्लँक होतो ना आपल्याला एखादा टाइम पिरियड किंवा काही माणसं रिलेशनशिप नाही आठवत ऍक्सिडेंटमुळे असं होऊ शकतं नाटक आहे सिनेमा आहे का सिरियल आहे हे सगळं खोट्या आयुष्यात होतं खऱ्या आयुष्यात होत नाही ती आपली नेहा नाहीये मी 100 वेळा तुला सांगतोय तुला काय सिद्ध करायचंय तुला काय म्हणायचंय की फक्त आपण खरं बोलतोय तो जयंतीबाई मेहता त्याचा तो रितेश मेहता तो ती अनुष्का मेहता हे सगळे खोटं बोलतायत आणि आपण फक्त खरं बोलतोय असं म्हणायचंय तुला रे तू वेड्यासारखा वागतोयस तुझे हे सगळं बोलतोयस ते माझ्या मेंदूला पटतंय रे समीर पण माझ्या मनाचं काय करू मनाचं जे मला सतत सांगते की ही नेहा आहे यार माझी नेहा आहे आणि ह्याच्यासाठी माझ्याकडे कुठलंही लॉजिकल प्रॅक्टिकल काही एक्सप्लेनेशन नाहीये नेहा बी यश तू मला विसरलीस का हे बघ आपलं लग्न झालं होतं नेहा अनुबेन आय एम सॉरी मी खरंच तुला सॉरी म्हणायला मी खरंच सॉरी हा चौधरी इथे येऊन असा राडा करेल वाटलं असताना माहिती असताना मी तर इथे प्रिमाइस मध्ये पण येऊ दिला नसता अनुबेन आई शपथ हे माणूसला दिमागले शॉर्ट छे धीरे बाई उगाच पप्पाने ऐकलं ना तर गोंधळ होईल अरे नाही अनुबेन कळलं तर उलट बरा होईल नाही काय तुला वाटत पप्पाने कळायला पाहिजे आणि आपल्याकडून कळायला पाहिजे कारण तर तुम्ही खबरच आहे ना आपल्याकडे दिवारला बी का नाही एवढे नोकर चाकर आहे ड्रायव्हर आहे गार्डनर आहे आता कोणाकडून वार्ता लीक झाली काकांना कळली आता अशी कुठून तरी कळली तर काकांना टेन्शन येईल नाही त्याच्यापेक्षा आपण सांगितलेलं बरं नाही नको पप्पांना उगाच कळलं ना तर ते काळजी करतील अनुबेन आपल्या छोकरीची काळजी कुठल्या बापांना नसते मला सांग उलट आपली छोकरी सगळं आपल्याला येऊन सांगते स्वतःहून सांगते असं त्यांना कॉन्फिडन्स असेल तर टेन्शन येईल काय म्हणून म्हटलं आपण स्वतःहून सांगायला तर पटतं ना तुला मग चल सांग नाही ऐक ना नको नको आत्ता नको मी सांगेन त्यांना कधी सांगायचं कसं सांगायचं ते मी ठरवते पण प्लीज तू काही सांगू नकोस पप्पांना नाही म्हणजे आता तसा विषय झाला तर मग पण विषय कसा निघेल भाई प्लीज तू विषय काढू नकोस प्रॉमिस कर मला तू सांगतेस म्हणून नाही काढणार आणि हे बघ तू टेन्शन घेऊ नको झोप आता हा टेन्शन झाली आहे ना आम्ही सगळे आहे मी आहे गुड नाईट माझं जेन्युइनली लक्ष नव्हतं असं काय असेल तर सांगायचं की डबा आहे किंवा ड्रायव्हरकडे द्यायचा तो गाडीत ठेवून देतो सो या पुढे असं काही होणार नाही
झालं ना तुझं समाधान? हा, रडणं बंद कर आता. ओके, गेट फ्रेश. हा, आणि काय ग, ते तू म्हणत होतीस परीसाठी आज काहीतरी शुगर फ्री बनवणार आहेस तू. बनवणार आहेस आज? जा जा, मी आली. अजून किती दिवस चालणार आहे? काय? ए, कम ऑन यश, हे दुःख जितकं जास्त कवटाळून ठेवशील ना, तितकंच जास्त परीचं जगणं अवघड होणार आहे. बाकी कोणासाठी नाही, त्या पोरीसाठी तरी तू माझ्या म्हणण्याचा विचार कर प्लीज. करशील ना विचार? या. आले मी. नेहा, मी यश, तू मला विसरलीस का? हे बघ, आपलं लग्न झालं होतं नेहा. आपलं लग्न झालं होतं, एका वर्षानंतर भेटतोय मी तुला. तू बायको आहेस माझी नेहा. तू बायको आहेस माझी नेहा. यार, आपलं लग्न झालं नेहा. अनुबेन, अनुबेन, जीप छे साला, जीप माणूस, जीप. नाही अनुबेन, त्याच्या डोळ्यात बघितला होता मी त्या दिवशी. त्याला त्याचं इंटेन्शनच झाला खरा. एक नंबर त्याला लबाड लफंगा माणूस झाला. हे करणार ना आता, ब्लॅकमेल करायला तुला हे करणार, हे लेवलला जाणार तो. प्रायव्हेट नंबर. काय समजतो काय तू स्वतःला? काय सिद्ध करायचंय तुला हे सगळं करून? माझ्या घरी काय येतो, ऑफिस मध्ये काय येतो, वेश बदलून तुला सगळीकडून धक्के मारून काढून लावलं, तरी हे सगळं तू करतोयस ना? का करतोयस हे सगळं? काय प्रूव्ह करायचंय तुला? बिझनेस करतोयस ना, मग एथिकली बिझनेस कर. दिस इज नॉट द वे. हा आवाज ओळखीचा का वाटतो? दिस इज डिस्गस्टिंग. कोण बोलतंय? मला यशवर्धन चौधरीशी बोलायचं. काकू, माझा फोन बघितला कुठे? अरे, बराच वेळ रिंग होत होता म्हणून मी उचलला. मेहतांचा आहे बहुतेक. यश, आता तरी स्वतःच्या चुकांमधून शिक प्लीज. फोटो पाहिलास का तू नेहा? हो, पाहिला.
तुला भेटायचं ना, मला बोलायचंय ना माझ्याशी? आज संध्याकाळी भेट 6 वाजता. ऍड्रेस कळवते. ओके. समीर सरांचा फोन. हॅलो. हॅलो शेफाली, पार्सल मिळालं का? हा सर, हे काय हातातच आहे. कोणाचं आहे सर? ताईंचं आहे का? ग्रेट. ते पार्सल तुमच्यासाठी आहे आणि त्याच्यामध्ये स्वेटर आहे. स्वेटर? तुम्ही ते किचकट विणकाम करून दमला असाल ना, म्हणून हे स्वेटर. दमलाय ना? हा, म्हणूनच हे स्वेटर. आता हे ताईला दाखवा आणि त्याला इम्प्रेस करा. नाही नाही सर, हे चिटिंग आहे, मला नाही जमणार. एक मिनिट. मग तुम्हाला ते किचकट काम जमणार आहे का? सर पण मला चिटिंग करणंही नाही जमणार. सर प्लीज सर, तुम्ही हे स्वेटर परत करा. अहो पण शेफाली, ते सर प्लीज सर, मला नाही जमणार. तुम्ही हे स्वेटर परत करा. झालं का ग? ताई, सर ताई येत आहेत, मी नंतर बोलते. बाय. ठीक आहे. बाय. ऑल द बेस्ट. बाय. काय घेशील तू? कॉफी? एक्सक्यूज मी, 1 ब्लॅक कॉफी आणि मला काही नको. 1 ब्लॅक कॉफी फॉर नाउ. ओके सर. हा काय प्रकार आहे? यशवर्धन चौधरी, साला भोला फेस आणि तेज दिमाग, हा तो डेडली कॉम्बिनेशन छे. हा आपल्या लग्नातला फोटो आहे ना, तुला आठवतंय? लग्नातला फोटो? आर यू आउट ऑफ युअर माइंड? काय बोलताय तुम्ही मिस्टर यशवर्धन चौधरी? सॉरी, मिस्टर मॅड. तुम्हाला काय वाटतं, हे सगळे असे मॉर फोटो दाखवून तुम्ही मला ब्लॅकमेल कराल? मी जयंतीलाल मेहताची मुलगी आहे आणि जर मी ठरवलं ना तर तुमच्यासारख्या रोड रोमिओला 2 मिनिटात जेलमध्ये पाठवू शकते. काय बोलतायत हे लोक? तो फोटो माझ्या हाताला लागला पाहिजे बस. नेहा काय बोलतेस तू? मी अनुष्का आहे, नेहा नाही. ओके. हे बघ, मॉर्फ केलेला फोटो नाही, लग्नातला फोटो आहे नेहा. मी यश, तू नेहा आहेस. तू बायको आहेस माझी नेहा. मी अनुष्का मेहता आहे. हा फोटो खोटा आहे आणि तुम्ही असे खोटे फोटो दाखवून मला. खोटा फोटो नाहीये नेहा, हा खरा फोटो आहे आपल्या लग्नातला. प्लीज. ही काय भानगड आहे? हा एवढा इमोशनल होऊन सांगतोय म्हणजे हा फोटो खरंच ओरिजिनल तर नाही. नेहा तू शांतपणे बस, मी समजव तुला. तू इनफ इज इनफ. मी ऐकून घेते म्हणून तुम्ही काही बोलताय? नाही. How dare you touch? Shut up! चौधरींची अवस्था एवढी वाईट झाली नाहीये की बिझनेस करण्यासाठी इतक्या खालच्या थराला उतरतील. आणि काय वाटलं का तुला?
काय वाटलं तुला मी कुठला तरी सडक छाप रोड रोमिओ आहे? यशवर्धन चौधरी आहे मी, यशवर्धन चौधरी. मी तुझ्याशी बोलायचा प्रयत्न करतोय, कम्युनिकेट करायचा प्रयत्न करतोय, and you're creating a scene. काय म्हणालेस? मी फोटो मॉर्फ केलाय मी फोटो. काय गरज आहे मला? काय गरज आहे मला? सांग ना. आणि तो फोटो खोटा आहे ना? हे काय? हे काय? हे काय? हे काय सांग? त्यातला प्रत्येक फोटो ओरडून ओरडून सांगतोय की तो खरा आहे. बघ, ही आपली एंगेजमेंट, आपला हळदीचा कार्यक्रम, आवर फर्स्ट नाईट. हे जेव्हा तू पहिल्यांदा दिवाळीत आमच्या घरी आली होतीस, हे जेव्हा तू गुढीपाडव्याला पहिल्यांदा नववारी साडी नेसली होतीस, हे जेव्हा तू पावसात मनसोक्त भिजली होतीस, जेव्हा आपण होळी एकत्र साजरी केली होती, हे सगळं खोटं आहे. खोटं आहे सगळं. We've shared these moments together, नेहा. आणि यातल्या प्रत्येक क्षणामध्ये आनंद आहे, प्रेम आहे, आयुष्य आहे. आणि हे मी कधीही विसरू शकत नाही. या जन्मात तर नाहीच नाही. आणि तू म्हणतेस की हे सगळं खोटं आहे, मी मॉर्फ केलंय. शेम ऑन यू. एक वेळ माणूस खोटं बोलू शकतो, पण त्याचे डोळे नाही. एकदा जर का तू माझ्या डोळ्यात नीट बघितलं असतंस ना, तुला कळलं असतं की आय मीन एव्हरी डॅम वर्ड दॅट आय एम सेइंग. आय एम रिअली सॉरी. मला तुला असं हर्ट करायचं नव्हतं, पण यातला प्रत्येक फोटो तितकाच खरा आहे जितकी माझी नेहा. तर याच्यावर विश्वास ठेवायचा की नाही हा सर्वस्वी तुझा प्रश्न आहे. बट एनिवेज, आय एम नॉट गोइंग टू फोर्स यू. आय विल नॉट ट्राय टू कन्व्हिन्स यू. कारण खरेपणा स्वतःच स्वतःची बाजू मांडू शकतो. त्याला कोणाची गरज भासत नाही. लाईक आय सेड, जशी माझी नेहा खरी आहे तसेच हे फोटो पण. सो वेदर यू बिलीव्ह इट ऑर नॉट. झोपले का सगळे? मग तू का असं वटवागळ्यासारखा जागा आहेस? वटवागळ्यासारखा? रितेश, ते मी चुकून वटवागुळ म्हणाले. प्लीज माझं तोंड नका चिटकवू रितेश. प्लीज 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 प्लीज. सॉरी, मी परत नाही म्हणणार. सॉरी रितेश. रितेश रितेश नाही. सॉरी रितेश. चुप चुप. आता चुप नाही ना राहील तर खरंच चुपते मी. चुप. माझं तोंड नाही चिकटवते, मग काय चिकटवते? बघू बघू. रितेश, ये जिक्सा पजल छे ने, હું જાણું છું. एक पीस मिसिंग राहिला. तिकडेच कुठेतरी पडला असणार.
જિગ્સા પઝલ નથી, એ તો યશવર્ધન છે. તું કશાला आणलं हे? ते काकाजीने पाहिलं तर. चूप ने, हे साधा फोटो नाही, आपल्या अमिरीनी चाबीचे. माने हा, ही पेजचा तुकडा मिसिंग आहे ने, इथे अनुबेनचा चेहरा होता. पण ठीक आहे, तुकडा मिळाला नसला म्हणून काय झालं? स्टुडिओ मध्ये जाऊन हा फोटो खरा आहे का खोटा हे तपासायला एवढा बास आहे. सर, कॉफी. ठेवा. काय झालं? काय झालं? आई ओके? हो हो. ठेवा ठेवा, ते खाली ठेवा प्लीज. साडी नेहाची आहे ना? हो सर. कोणाला विचारून नेसला तुम्ही साडी? हाऊ डेअर यू! कोणाला विचारून नेसला तुम्ही साडी? नेहाच्या वस्तूला हातच घालावला तुम्ही. कोणी सांगितलं होतं हे? काय झालंय? तिला ही साडी कोणी नेसायला सांगितली? हाऊ डेअर शी! आणि दुसऱ्यांच्या वस्तूंना न विचारता हात लावायचा नाही, एवढे बेसिक मॅनर्स नाहीत का तुम्हाला? यश, ऐक ना, यात हिची काही चूक नाहीये. हिला ही साडी मी नेसायला दिली होती. तू? हो. ऐक ऐक, प्लीज रागवू नकोस. काय झालं ते सांगते. काय झालं, पिकूचूच्या हातून चुकून हॉट चॉकलेट हिच्या सगळ्या कपड्यांवर पडलं. हिच्याकडे एक्स्ट्रा ड्रेस नव्हता आणि मग मला इमर्जन्सी मध्ये नेहाची ही साडी दिसली, म्हणून मग मी तिला ही साडी नेसायला दिली. मिस्टर चौधरी, आमच्या जमिनीचा वापर एका चांगल्या सोशल क्लॉथ साठी वापरला जातोय हे आमच्यासाठी भाग्य आहे. आमच्याकडून हे डील फिक्स आहे. तर मग कधी येते आमची जमीन बघायला? आम्ही येऊ लवकरात लवकर. समीर कळवेल तुम्हाला. ओके, थँक्यू. मी कळवतो तुम्हाला. 5 मिनिटं फक्त बाहेर थांबा. यस शुअर. वा यश, तुला खरं सांगू, हे जमिनीचं डील होतं याच्याही पेक्षा जास्त आनंद मला कसलाय. तू आता मूव्ह ऑन होतोयस. त्या अनुष्काच्या विचारातून तू त्या सगळ्यातून बाहेर पडतोयस याचा मला जास्त आनंद आहे. ग्रेट. जोपर्यंत नेहाच्या नावाचे हॉस्पिटल पूर्ण होत नाही ना समीर, तोपर्यंत मला नाही वाटत मी मूव्ह ऑन होऊ शकेन. आणि जागेचं म्हणशील तर अडून राहण्यापेक्षा हे प्रोजेक्ट करणं माझ्यासाठी जास्त महत्वाचं आहे. ठीक आहे, मी त्यांना 1-2 मिनिटात भेटून येतो. ओके समीर, ताईला भेटायला जाऊया का रे आज?
ती आल्यापासून बरेच दिवस झाले आणि मी तिला भेटलोच नाहीये. अरे काय बोलतोयस काय तू? माझ्या मनातलं बोललास तू. अरे यार मी वाट पाहतोय केव्हाच तुला आणि तिला भेटवायची. तू खरंच येशील का? ग्रेट. मी 5 मिनिटात फक्त बाहेर जाऊन आलो. ओके, आलोच. ही आयडिया काकांना सांगितली, फक्त काकांचं शॉर्ट सर्किटच. हे ठाकूरजी, पण हे सगळं वाईट झालं नाही, यात तुझं नुकसान झालं नाही. किंजू माझं नुकसान कसं होईल? आता पुढे जाऊन समजा मेहताचं आणि चौधरीचं टाइप झालं, त्याच्यामध्ये यशवर्धनने काहीतरी डिसिजन घेतला आणि तो काकांना पटला नाही. अनुबेन साइड कोणाची घेणार? हा, कोणाची घेणार? झालं झालं, अनुबेनचं सँडविच झालं. मग काकांना जवळचा कोण? रितेश. झालं, 2 बिल्लीच्या झगड्यामध्ये हा माकड मक्खन खाणार. यस. सब समजो, तू माकड छे. मी हजबंड आहे तुझा, तुझ्या हजबंडला तू माकड म्हणते? रितेश मेहताला तू माकड म्हणते? सॉरी. रितेश मेहताला ओळखत नाही तू, किंजो अजून ओळखत नाही. आता बघ, आता दिवस असे बदलतील ना. आता बस त्या फोटो मागचा ट्रूथ एकदा बाहेर येऊ दे. बस तो फोटो फोटो हा फोटो, फक्त यातला फोटो एकदा तपासून. फोटो फोटो कुठे? फोटो कुठे? फोटो मी आईच ठेवला. फोटो फोटो कुठे? अरे यावनी किंजू, फोटो कुठे? तो रितेश, calm down. अरे deep breathe, deep breathe, deep breathe, रितेश. फोटो कुठे आहे? सरप्राईज, मी फोटोला इस्त्री केली. तू अरे तू खूप चुरगळला होता ना फोटो, मग तो तपासायला द्यायचा, मग नीट नको का? काय वाट लावलीस? तो वाट लावलीस सगळ्याची. मी तर चुप चुप चुप. अरे यार, काय बेअक्कल यार. आपल्याला त्यातलं कळत नाही, त्याच्यामध्ये काय पण करायला जायचं नाही. कळत नाही तुला, अक्कल नाही. चुप. मी तुला हेल्प करत होते. तुला नाही आवडलं तर ठीक आहे, मी आता कधीच तुझी हेल्प नाही करणार. मी चालले इथून. नको करू मदत. आता मला बस एकच मदत कर, म्हणजे कोणती पण मदत करू नको. अनुबे, एक विचारू काय? बोल ना. नाही, तू ते यशवर्धनला भेटायला गेली ना, तेव्हा ते फेक फोटोचा विचारला काय? नाही म्हणजे तू विचारला असणार ना. काय बोलला तो? नाही, काहीतरी बोलला असेल. नाही तर तू असं मेहता चौधरी टायप पर्यंत येणारच नाही ने. तो डिसिजन घेणारच नाही ना तू. रितेश भाई, ऍक्च्युली त्या फोटो बद्दल नाही, या नसत्या वेळी ना कोण हा काका. हा हा आता साईटवर. अरे काका, मी कारकडे चालेल पण लागला. हा
आलोच आलोच वाऊच. हा जल्दी एकदम जल्दी. ते काकाचा फोन आहे, ते साईड वर बोलवलंय लगेच. चल. हा पण त्याच्यावर बोलूया आपण. मी फक्त वेगळी गुड न्यूज एक्सपेक्ट करत होतो. आय नो, आय कॅन गेस. पण मिस्टर यशवर्धन चौधरी, मी तुमची बायको नाहीये. मी नेहा चौधरी नाहीये. मी अनुष्का मेहता आहे. आम्ही फक्त सारख्या दिसतो, पण आम्ही दोन वेगळ्या व्यक्ती आहोत. आणि जर तुम्हाला हे मान्य असेल तरच आपण ही डील करूया. मी खूप प्रयत्न करतेय मॅम, पण त्यांच्या जवळ जाऊनही काही फायदा होत नाहीये. मॅम, मी त्यांच्याशी खरंच खूप फ्रेंडली बनण्याचा प्रयत्न करतेय, पण माझ्याकडे बघण्याने सुद्धा ते खूप ऑकवर्ड फील करतायत. मॅम, मला नाही वाटत यश सरांच्या मनातून नेहा मॅमचा विचार कधी जाईल. जस्ट शट अप. ओके रेवती, जस्ट शट अप. तू तुझ्या तोंडाला येईल ते वाटेल ते बोलते. कम ऑन रेवती, काही अशा सिच्युएशन मध्ये तू पॉझिटिव्ह असलं पाहिजेस. तू स्वतःला सांगितलं पाहिजेस, येस आय कॅन डू इट. काय हे सोडून काय चाललंय तुझं? पुन्हा जरी असे शब्द तोंडातून बाहेर पडले ना तर याद राहा. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, कायम योग्य वेळी योग्य नस दाबली ना की माणूस कुठल्याही दुखण्यातून बाहेर पडू शकतो. ओके, लक्षात येतंय का? हो मॅम, कम ऑन, गेट बॅक टू युअर वर्क. गो गो गो. येस. काय करू या यशचं? डोक्यात जातोय माझ्या. काय तू काय करतेस इथे? काय काय बघतेस अशी माझ्याकडे? काय झालंय? बहिणी, ती रेवती एवढ्या रात्री तुमच्या रूम मध्ये काय करत होती? ती सहज आली. सहज, आय मीन मी तिला नेमकं हेच विचारलं की काय काय करतेस काय तू माझ्या बेडरूम मध्ये? काय मॅनर्स नाही येत का तुला? कधी येतेस? पण यू नो ना, चाळीतून आली होती. आणि चाळीत काय, कधी, कुठे, कोणी, कोणाच्या घरी, किती वाजता, तुला तर माहिती असेल नीटच. चाळ कल्चर. अच्छा, म्हणजे तुम्ही तिला बोलवलं नव्हतं, तिची तीच आली होती? या, हो ना, अगदी सहज आली होती. म्हणे पण वहिनी, मला ना त्या मुलीचं लक्षण काही बरं दिसत नाही. अहो, काल ती परीला ना यश बद्दल विचारत होती. मला जरा ते ऑडच वाटलं. म्हणजे मी तिला त्याबद्दल हटकलंही तर तिचा चेहरा ना बघण्यासारखा झाला होता. मला ना एक गोष्ट कळत नाही वहिनी, की तिला नेहाची साडी नेसायची काय गरज होती? यस सर, तुम्ही कशाला बोलवताय? मला सांगा ना. नो, इट्स ओके. मी तुम्हाला इन्स्ट्रक्शन्स देणार, मग तुम्ही बनवणार, त्यात काय गंमत आहे? तुम्हाला आठवत आहे ना, नेहा मॅडम नेहमी म्हणायच्या, आपल्या व्यक्तीसाठी जेव्हा आपण स्वतःच्या हाताने काहीतरी बनवतो ना, त्याची चवच वेगळी असते. ओके, सो इट्स ओके, यू रिलॅक्स, यू डू युअर वर्क. ओके.
हा समीर बोल. यश, आज दुपारच्या शेड्यूल प्रमाणे आपण ती लँड बघायला जातोय आणि जर तुला ती लँड आवडली तर आपण ताबडतोब डील डन करू आणि मग पुढच्या कामाला लागू. ओके? ऍक्च्युली मला असं वाटतं समीर तू ती डील कॅन्सल करून टाक. ओके, बाय. समीर, का ते विचारणार नाहीयेस? बोल. काल अनुष्काने मला भेटायला बोलवलं होतं. म्हणजे बेसिकली म्हणजे मला माहिती आहे तुझा विश्वास नाही बसणार या गोष्टीवर, पण ती जी जागा आहे तिकडे जी जागा ते जिंकले तिथे एक जॉईंट व्हेंचरचं प्रपोजल त्यांनी दिले. सो तेच डिस्कस रादर तेच फायनलाइज करण्यासाठी म्हणून आज मी तिला भेटणार आहे. हो, अच्छा. म्हणजे काल जेव्हा माझ्या ताईला तू भेटायला आला होतास तेव्हा ह्याच संदर्भात बोलणं झालं आणि म्हणून तुला जायला लागलं का? तिचाच आला होता ना फोन? समीर यार, आय एम रिअली व्हेरी सॉरी. हे बघ, म्हणजे आपण ताईला भेटूया ना, निवांत भेटूया ताईला जेव्हा थोडा वेळ असेल ना तेव्हा. खरंच आपण आणि ताईला आपण बाहेर जेवायला पण घेऊन जाऊया. या, आय प्रॉमिस. आय एम सॉरी यार समीर. नाही, ते ठीक आहे. माझं तुला फक्त एवढं सांगणं आहे की तुला जायचं तर जा, पण यशवर्धन, स्वतःला हरवू नकोस. हे विसरू नकोस की ती अनुष्का मेहता आहे. समीर, तुला माहिती आहे का, काल जेव्हा आम्ही त्या डील बद्दल बोललो आणि यु नो व्हेन वी शुक हँड्स तेव्हा ती गणपती बाप्पा मोरया असं बोलली यार. अनेक लोक म्हणतात, मी म्हणतो, तूही कधी कधी म्हणतोस. मग तू नेहा आहेस का? अनेकांना अशी सवय असते. मग तुझा अप्रोच एवढा नकारात्मक काय मला कळत नाहीये समीर. हे बघ यश, मला इतकं प्रॅक्टिकल राहणं गरजेचं आहे. पुढचा होणारा कुठलाही त्रास मला नकोय तुझ्याही आणि माझ्याही आयुष्यात, म्हणून मला इतकं प्रॅक्टिकल राहणं गरजेचं आहे. ओके? आय एम ट्राइंग टू बी प्रॅक्टिकल समीर, पण काही गोष्टी अशा इग्नोर करून पुढे जाणं नाही जमत आहे यार मला. ऐक ना, सोड. नाही बघ, आपण कितीही घट्ट मित्र असलो ना तरी सगळे मुद्दे एकमेकांना पटले पाहिजे असं काही नियम नाहीये. ओके? तुझा तुला हवं ते कर. ऑल द बेस्ट. बाय. हा, सो लेट्स टॉक बिझनेस. फॅमिली फोटो. ऑफिसमध्ये माझा डेस्क लावताना तू माझ्याकडे माझा फॅमिली फोटो मागितला होतास. मला असं वाटतं कुठलाही बिझनेस पार्टनरशिप मध्ये सुरू करायच्या आधी आपल्याला त्यात ट्रान्सपरन्सी आणि ट्रस्ट असणं गरजेचं. शुअर. सो हे काही क्लॉज आहेत ते तुम्ही एकदा वाचून घ्या आणि मग साइन करा. अरे आधी वाचून तर घ्या. तुम्ही ट्रान्सपरन्सी दाखवलीत, मी ट्रस्ट दाखवतोय. माझ्याच शब्दात मला पकड काय? तू नेहा असशील तर कधीच कोणाचं वाईट करू शकत नाहीस. यातले काही क्लॉज हार्श असू शकतील. क्लॉज नंबर 1, या डील्स मधले सगळे लँडचे हक्क मेहताजकडे असतात. क्लॉज नंबर 2, सगळे महत्वाचे डिसिजन्स मेहताज घेतील. अँड लास्ट क्लॉज, या बिझनेसचे म्हणजे या डीलचे सगळे डिसिजन्स मेहताजच्या हातात असतील आणि काही डिसिजन्स हार्श पण असू शकतील आणि आय एम शुअर तुम्हाला काही प्रॉब्लेम नसेल. हार्श डिसिजन्स म्हणजे? मीन्स मे बी हा बिझनेस रातोरात बंद करावा लागला तर त्याला काही प्रॉब्लेम नसला पाहिजे तुम्हाला, किंवा या बिझनेस आणि एम्प्लॉई मध्ये जर बिझनेसला पहिले सिलेक्ट करावं लागलं. ही जर का नेहा असेल तर भलते सलते क्लॉज घालून एम्प्लॉईजचं रादर कुणाचंच नुकसान होईल असे काही निर्णय घेणार नाही, माझी खात्री आहे. किंवा
मिस्टर यशवर्धन, या मला असं वाटतंय हा लास्ट क्लॉज तुम्हाला पटलेला नाहीये. नाही, असं काही नाही. यू शुअर? आय एम कम्प्लिटली ओके विथ इट. देन लेट्स लॉक द डील. लेट्स लॉक इट. कॉंग्रॅच्युलेशन. हा फोटो बघ. नेमकं काय करायचं शेठ? मॉर्फ करून हवाय का? मॉर्फ नाही करायचा आहे, तो मॉर्फ केलेलाच आहे. तो मॉर्फ कसा केला ते शोधून काढायचा आहे. काम होईल शेठ. हे लेडी आहे ना, याचा फेस नीट बघ. हा फोटो मॉर्फ केलाय का ते शोधून काढायचं आहे. असं पाहिलं तर हा फोटो मॉर्फिंग केलेला वाटत नाही. हा पण एकदा नीट बघावं लागेल. शेट, हा फोटो तर प्रश्न विचारायचे नाही. फोटो कोणाचा आहे, तो कसा आहे, तिथं कसा काय, हे प्रश्न विचारायचे नाही. हा, एका हातात लक्ष्मी, दुसरा तोंडावर ठेवायचा आणि गप राहायचं. त्या लेडीचा फोटो तिथं कसा काय आला, तो मॉर्फ केलाय काय हे शोधायचं आणि मला सांगायचं. चल निघ. आणि बघे, या कानाची त्या कानाला खबर होता का म्हणे, नाही तर मग रितेश भाईचे. हो शेट, समजलं. मम्मी, मी तुम्हाला नंतर कॉल करते. अनुष्का, काही होतंय का तुला? आर यू ओके? हो. आणि घ्या प्लीज. काही होतंय का तुम्हाला? मी बोलू का कोणाला? हो, मला माहिती नाही. मला इंजेक्शनचा खूप त्रास होतो. मला खूप फोबिया इंजेक्शनचा. मला असं कोणाला इंजेक्शन देताना पाहिलं ना की मला असं वाटतं ते आतून ते मला खूप त्रास होतो आतून. माहिती नाही का, पण मला खूप भीती वाटते. त्रास झाला असता, आता काय होतोय? आता हा त्रास जास्त मोठा त्रास आहे मम्मी. घुसमट होती माझी. माझं आयुष्य एक कोरी पाटी होती मम्मी. मी काय लिहू शकले असते, पण तुम्ही मला कोणी काही खरं सांगितलंच नाही. बेटा, मी तुला सांगते. मी सांगते तुला. कधी? वेळ गेल्यावर? मी तुला सांगणारच होते. आपण शांतपणे बोलू. जे झालं ना ते विसरून जा बाळा. आपण नव्यानं सुरुवात करू. तिला काही आठवतच नाहीये. तिला तुम्ही सगळं विसरून जायला म्हणताय मम्मी. त्यापेक्षा आता मला माझं अस्तित्व शोधू दे. मी हे घर सोडून चालली. विसरून जा तुम्ही सगळे मला. अरे बेटा, कसं विसरू तुला? कसं विसरू? थांब ना बाळा, माझी शपथ आहे तुला. शपथेची किंमत तुम्हीच संपवलीये मम्मी. डॉक्टर लवकर या. घाबरायचं नाही, काही नाही होणार तुम्हाला. हा डॉक्टर, या जरा लवकर या. हा, थँक्यू. ओके, प्लीज. डॉक्टर, मी इथे बाहेर थांबणार नाही. तुम्ही आतमध्ये ट्रीटमेंट करताय की हातावर हात ठेवून बसलाय हे मला बघायला नको. माझी बायको आहे, मी इथं थांबणार नाही. बस. हे बघा मेहता साहेब, आम्ही आमचं कामच करतोय. प्लीज आम्हाला आमचं काम करू द्या. मी इथे बाहेर थांबणार नाही. डॉक्टर लवकर या. डॉक्टर लवकर या. पेशंट.
इट्स मिरॅकल. म्हणजे काय झालं डॉक्टर? अहो तुमच्या मिसेस नॉर्मल होतात, त्या ट्रीटमेंटला चांगला रिस्पॉन्ड करतात. थँक्यू थँक्यू डॉक्टर, थँक्यू. थँक्यू मला नाही, तिला म्हणा, तिच्यामुळे झालंय सगळं. बरं वाटतंय तुम्हाला? बेटा तुला देवी मानच पाठवला असणार. तुझे उपकार आयुष्यभर विसरणार नाही. सुखी राहा बाळा. तुम्ही पण. बरं वाटतंय ना आता? डॉक्टर मुलगी कोण आहे? नाही आम्हाला पण माहित नाही मुलगी कोण. जवळच्याच एका जंगलातल्या पाड्यावरच्या लोकांनी तिला इथं आणलं होतं. हल्ली तेव्हा तिच्या डोक्यातून प्रचंड रक्तस्राव होत होता. गावातल्या मोरक्यामुळे तिचं ऑपरेशन होऊ शकलं. तिला वाचवलं खरं आम्ही, पण ती तिची स्मृती गमावून बसली आणि आता तिला काहीच आठवत नाही. काका ते एक विचारू काय? ते छोकरी आहे ना, ते किती दिवस राहणार आपल्या घरी? कायमची. ती कोण आहे असं तुला प्रश्न पडला असेल नाही का? हा म्हणजे कळेल, सगळं कळेल. आणि एकदा कळालं की आयुष्यभर लक्षात ठेवायचं, इथे मनात ठेवायचं, तोंडावर आणायचं नाही, नाहीतर लाडू खायला लागेल. नाही अय्या औषध छाया, त्या मुलीच्या घरच्यांची शोधाशोध केली मी खूप, पण खबर नथी पडी की ते कोण छे. मला वाटतं या जगात तिचं कोणी नसावं. મને લાગે કે તે અનાથ હશે. ઠાકોરજી, શું છે તમારી લીલા? આટલી સુંદર અને સુશીલ છોકરી અને तिच्या कोण बी नाही. म्हणून तर ठाकूरजीने तिला आपल्या पदरात टाकले. हा होय छाया, ठाकूरजींच्या कृपेने ती आपल्या घरात आली. तर या घरानं तिला आपलंसं करण्याची वेळ आली. आपण तिला स्वीकारण्याची वेळ आली. तिला तिची नवीन ओळख करून देण्याची वेळ आली. तिच्या मेंदूला खूप मोठा झटका बसलाय. तिच्या मेंदूवर जर अजून ताण आला तर तिला त्रास होईल. आणि त्यांनी मला सक्त वॉर्निंग दिली होती की काहीही करा पण तिला कुठलीही गोष्ट मुद्दामून आठवण्याचा प्रयत्न करू नका. तिच्या जीवाला धोका आहे. त्यामुळे परमेश्वराने कुठल्या जन्मीचा सूड माझ्यावरती उगवलाय कोण जाणे. एकीकडे छाया अशी मरणाच्या दारात आणि दुसरीकडे तू माझी मुलगी मला ओळखतच नाहीये. असं वाटायला लागलं होतं की आपण स्वतःच आयुष्य संपवून टाकावं. कशाला जगायचं? पप्पा, मी तुम्हाला दोष देत नाहीये, पण मी स्वतःला शोधतीये. मला खरंच काही आठवत नाही पप्पा. खरं तर मी तुला सांगणार नव्हतो, पण बघतीस ना तुझ्या मम्मीची अवस्था काय ती. माझी मम्मी? हो छाया, तुझी मम्मी आहे. तू माझीच मुलगी आहेस.
अनुष्का जयंती मेहता. मला काहीच आठवत नाहीये पप्पा, मला काहीच आठवत नाहीये. पण हेच सत्य आहे, विश्वास ठेव माझ्यावर. શું થયું? तुम्ही एवढे बेचैन का वाटताय? काही नाही. तू कधी उठलीस? तशी जागीच आहे मी. ते भयंकर स्वप्न पडल्यापासून झोपच उडाले माझी. पण मी तुम्हाला मगापासून बघते. તમે આટલા પરેશાન કેમ છો? आधी बराच वेळ त्या खिडकीपाशी उभे राहिला, मग फोटो घेऊन बसलात. मला वाटलं मला उठून मला काय सांगाल, मारे साथे वाद करशो. पण नाही. काय झाला? कुठे काय? काही नाही. अनुबद्दल काय आहे का? तुम्ही तिच्या घरच्यांचा शोध घेतला होता ना? हा, तो તમે મારે સાથે खोटू बोलल्या. हा, परत परत विचारून सुद्धा तुम्ही माझ्याशी खोटच बोलत राहिला. तुम्ही तिच्या घरच्यांचा शोध घेतलाच नाही ना? म्हणजे माझे सपनमध्ये आला ना ते खरंच होता. उद्या कोण पण येईल आणि अनुला समजाच खरं खरं सांगून टाकेल. मग काय होणार? हा, नाही, ते चूक आहे. हे समजा लपवणं चूक आहे. तुम्ही आताच्या आता तिच्याकडे जा आणि तिला समजा खरं खरं सांगा. छाया, माझं ऐक. पहिला मारी वाद सांभाळ. नाही, मला तुमचं काय बी ऐकायचं नाही. तुला वाटतं तसं नाहीये काही? नाही, मला वाटते तसंच आहे. तुम्ही आधी माझं ऐका. तुम्ही आताच्या आता अनुला जाऊन समजा सांगा, नाही तर मी जाते. तू कशाला? मी जाऊन सगळं सांगतो ना. आत्ताच्या आत्ता जातो सगळं सांगतो. आम्ही काय तुझे मम्मी पप्पा नाही हो. मग जाऊ दे, तिला शोधू दे. तिला तिची माणसं, तिचं घर, दारोदारी फटकू देत तिला. आणि एकदा ते गेली ना कायमची की तू सुद्धा अंतरुणाला खेळायला मोकळी. छाया, अगं आपली मुलगी गेल्यापासून तू रोज तीळ तीळ तुटत होतीस. आणि तुझ्यासाठी मी रोज वाटायचं मला की आज तू बोलायला लागशील, उद्या बोलायला लागशील. पण नाही, गेली 25 वर्ष मी तुझ्या डोळ्यात प्राण शोधत होतो. तू जगत होतीस पण जिवंत नसल्यासारखी होतीस. तुझ्याशिवाय मी 25 वर्ष एकट्याने काढली. वाटलं सावरशील. नाही, असं वाटायचं अनंतना की उद्याची सकाळ मी तुझ्या हातच्या चहानं घेऊन होईल. खूपच छान. शी इज अ व्हेरी नाईस गर्ल. म्हणजे एकदम ऑनेस्ट आहे, सिन्सिअर आहे, हार्ड वर्किंग. आमची तर बेस्ट फ्रेंड आहे आणि कामात हुशार आहे. खूप मन लावून सिन्सिअरली काम करत असते. आणि समीर तिच्या आयुष्यात आल्यापासून तिचं आयुष्यात सगळं असं एकदम समीरमय झालंय. अख्खा वेळ समीर 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 त्याच्या अवतीभोवती फिरत असते. खूप काळजी घेते त्याची. खरंच खूप प्रेम करते त्याच्यावर. म्हणजे समीरही तिच्यावर खूप प्रेम करतो. पण ती इतकी काळजी घेते ना समीरची की म्हणजे खरं सांगू ताई तर तुला आता समीरची काळजी करायची गरजच नाहीये. कारण शेफाली इज डेफिनेटली देअर. जितकं मी समीरला ओळखतो ना, मला वाटतं समीरसाठी शी इज दी बेस्ट चॉईस. फारच प्रमोशन करतोयस तिचं. म्हणजे समीरच्या मनात शेफालीचा विषय तूच भरवलेला असणार. काय नाहीतर समीर कुणावरही इतकं प्रेम करूच शकत नाही. का? कारण ती भाजी नेहाची फेवरेट होती. ती भाजी नेहा फार छान करायची आणि ते दोघे मिळून खायचे. त्यांच्या आठवणी आहेत त्या भाजीसोबत. आणि म्हणून त्यांनी मुद्दाम सांडग्याची भाजी तुमच्या समोर आणली. कारण त्याला वाटत होतं की त्या निमित्ताने होईना तुम्हाला आठवेल की तुम्ही नेहा आहात.
माझ्यावरती विश्वास ठेवा. तो ह्या सगळ्या गोष्टी तेवढ्या करता करतोय, त्याला खरंच वेट लागेल प्लीज. आणि म्हणून तो तुमच्या अवतीभोवती राहण्याचा प्रयत्न करतोय. आणि ओके मिस्टर, आय गॉट यू, बट मला सांगा मी यात काय करू शकते? तुम्ही फक्त एवढं करा की, हे बघा तुम्ही नेहा नाही आहात हे मला पटलंय, ते त्याला अजून पटलेलं नाहीये. आणि म्हणून तो सातत्याने प्रयत्न करतोय तुमच्या भोवताली राहण्याचा. आणि म्हणून त्याने ते बिझनेस निगडीत जॉईंट व्हेंचर वगैरे या सगळ्या गोष्टी डोक्यात आणल्या. मला मदत एवढी करा की माझ्या मित्राचा आयुष्याचा प्रश्न आहे, त्याला वेळ लागेल. तुम्ही त्याच्याबरोबर काम नका करू प्लीज. सॉरी अँड थँक्यू. मी येते सर. ओके. कुठे होतास तू? मी सकाळी घरी गेलो होतो, मला ताई भेटली, पण मी तुला फोन करतोय, मेसेज पाठवतोय, काय रिप्लाय नाही, काय नाही. तू घरी गेला होतास? हो. पण तू घरी का गेला होतास? म्हणजे ताईला भेटायला? हो, म्हणजे ताई भेटली, पण तुलाही भेटायचं, तुझ्याकडे काम होतं, पण तू फोन पण आन्सर करत नव्हता, मेसेजला काय रिप्लाय नाही. कुठे होतास तू? ऍक्च्युली मी ताईसाठीच एक सरप्राईज प्लॅन करायला गेलो होतो. पण तुझं काय एवढं अर्जंट काम होतं, तू एवढे फोन केलेस मला? आणि तू अनुष्का सॉरी नेहाला भेटायला गेला होतास ना, मग त्या मीटिंगचं काय झालं? खरं सांगू, ती नेहा नाहीये. ती माझी नेहा असूच शकत नाही. अरे सो आय रिअलाइज की ही माझी नेहा असूच शकत नाही. माझी नेहा रोज न घाबरता परीला इंजेक्शन द्यायची यार. इंजेक्शनला घाबरेल ती माझी नेहा असूच शकत नाही. बरं झालं पण हे तुझ्या समोरच घडलं, तुझं तुलाच लक्षात आलं. बरं ठीक आहे, ते जॉईंट व्हेंचरचं ते होणार ना, ते होणार यार. कारण नेहाच्या नावाने सुरू केलेलं काम ते पूर्ण व्हायलाच पाहिजे, त्याच्यामध्ये कुठलाही अडथळा नको यार. ऑलरेडी या सगळ्या गोष्टींमुळे बराच उशीर झालाय. सो ते होणार. ठीक आहे, ऍज अ विश. मी आहे. ओके. या मरिया. हॅलो सर, अनुष्का मेहतांचा कॉल आहे तुमच्यासाठी. ट्रान्सफर करू का? शुअर, प्लीज ट्रान्सफर. हॅलो. हाय, मी ऍक्च्युली आता तुम्हालाच फोन करणार होतो. पुढची मीटिंग कधी करायची ते डिस्कस करण्यासाठी. आणि मला वाटतं आपण एकदा ती लँड पण बघून घेऊया का? मिस्टर यशवर्धन, ऍक्च्युली मी कुठल्या दुसऱ्या कारणासाठी फोन केला होता. काय? आपण जो जॉईंट व्हेंचर करतोय ना, तो आपण इथेच थांबवूया, म्हणजे कंटिन्यू नको करूया. का? काही पर्सनल रिझन्स आहेत. नाही, हे बघा अनुष्का, म्हणजे आय अंडरस्टँड काही रिझन्स असतील, पण प्लीज नेहाच्या नावाने आपण हे काम सुरू केलं, हे आता थांबायला नको. ते प्रोजेक्ट जर का मध्ये असं थांबलं ना तर मग त्याला नाट लागते हो. आणि मी चुकून जर का काही मिसबिहेव केलं असेल, मी काही बोललो असेल, तर आय एम रिअली व्हेरी सॉरी फॉर दॅट. आय एम जेन्युइनली सॉरी. परत असं नाही होणार, आय प्रॉमिस. पण प्लीज हे प्रोजेक्ट आपण नको थांबवूया. काही तुमचे प्रॉब्लेम्स असतील तर प्लीज मला सांगा. विल ट्राय अँड सॉर्ट इट आउट. आय कॅन अंडरस्टँड मिस्टर यशवर्धन, पण काही पर्सनल इश्यूज आहेत. आय रिअली अंडरस्टँड. पण अनुष्का बघा ना, म्हणजे इफ यू कॅन जस्ट लेट मी नो की काय प्रॉब्लेम आहे, तर आपण ते मिळून सॉर्ट करू शकतो.
हॅलो अनुष्का. हॅलो. येस, आय कॅन हिअर युअर व्हॉइस. अनुष्का हे बघा, खरंच काय प्रॉब्लेम असेल तर. ठीक आहे. ठीक आहे म्हणजे? पण फक्त एक चेंज असेल. आय एम ओके विथ द चेंज. तुम्ही जे म्हणाल ते. आधी ऐकून तर घ्या. नाही पण कॉन्ट्रॅक्ट मध्ये असं मेन्शन आहे ना की मेहतांचा शब्द फायनल असेल. सो आय एम कम्प्लिटली ओके विथ व्हॉट एव्हर चेंजेस यू वॉन्ट. बदल फक्त आहे की या प्रोजेक्टवर यापुढे मेहताजकडनं रितेश असेल. रितेश? हो, म्हणजे माझ्या काही दुसऱ्या कमिटमेंट्स आहेत, सो मी नाही करू शकणार. नो नो, आय कम्प्लिटली अंडरस्टँड अँड आय रिस्पेक्ट दॅट. मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. थँक्यू. तू बघितलं ना? तुम्ही थांबा जरा प्लीज. सर ऐका माझं, मला बघू दे. टीचर, हिलाही आत्ताच यायचं होतं. सर आले की 1 मिनिट सोडत नाही त्यांना. लगेच आपला पाठलाग सुरू. फ्रेंड 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 काय झालं? अगं माझ्यामुळे ना सरांना चटका बसला. ते गरम सूप सरांच्या हातावर सांडलं. काय फ्रेंडला चटका बसला? बघू फ्रेंड. हा इट्स ओके. मी ते बांधून देते तुम्हाला परत. नाही नाही नाही, अहो बांधायचं नसतं. रेवती टीचर, चटका बसल्यावर बांधायचं नसतं. त्यांनी फ्रेंडला बरं नाही वाटणार. चटका बसल्यावर बर्फ किंवा पाणी लावायचं असतो, त्याच्यानंतर मलम लावायचं असतो. हो ना फ्रेंड? हो बेटा, मी तेच सांगत होतो यांना. चल मी तुला मलम लावून देते. चल. सर सॉरी, माझी चूक झाली. मला खरंच कळलं नाही, पण मी नाही मुद्दाम नाही केलं. इट्स ओके. इट वॉज अन ऍक्सिडेंट. होतात अशा गोष्टी. फक्त यापुढे जरा प्लीज थोडं सांभाळत जा. हो सर. फ्रेंड तू इथे बोलत काय बसलाय? चल लवकर, चटका बसलाय. चल चल चल. हिलाही नेमकं आत्ताच यायचंय. एवढीशी आहे पण सतत आपलं मध्ये मध्ये मध्ये. नाही, नॉट एट ऑल. कम कम कम. ऍक्च्युली मी हे सांगायला आले होते की आपण जी चौधरींबरोबर जॉईंट व्हेंचर जे सुरू केलं ना, त्याच्या ह्या पुढच्या मीटिंग सगळ्या तुम्हीच करा. मी नाही, ते काय अनुबेन, ते जॉईंट व्हेंचरची आयडिया तुझी आहे ना. तूच काकांना कन्व्हिन्स केलं, काकांची भांडली. आता तूच परत बॅक ऑफ करते. अनुबेन मला सांग, काय प्रॉब्लेम आहे काय? हा, ते चौधरीच्या पिल्ल्याने काय प्रॉब्लेम केला असेल तर मला सांग. मी हा मोठा भाईचे नाही, मी बघून घेतो त्याला. नाही तसं काही नाहीये, थोडे कॉम्प्लिकेशन्स आहेत. पण तू कंटिन्यू कर ना, मला अपडेट देत. नाही म्हणजे मी करीन, पण ते इथं काकांना बोलायला पाहिजे ना. हा म्हणजे तुला माहिती आहे ना, ते ऑक्सिजनच्या वेळी कसं झालं. मग ते सगळं बांधा, ते काकांचा गुस्सा, मोतीचूरला लड्डू, ते नको. आपण काकाजींशी बोलून घेऊया ना एकदा. पण मी काय म्हणते रितेश, अनुदी, रितेश करेल प्रोजेक्ट. मी समजवते त्याला. किंजू ऐक माझं, असं नाही. अरे रितेश, अनुदी, आणि मला तुझ्यावर विश्वास आहे. तू चांगलं करशील ना. मला आता विश्वास नाहीये. हा, इकडे उभी राहा. ऐक माझं, काय कसं आहे ना अनु, हे बघ मला काय म्हणायचं, एकदा काकाजींची एकदा. अरे अनुदी, तू प्रोजेक्ट बहुत डेंजर है रितेश. तू चांगलं करशील. तू कर तो प्रोजेक्ट ना, है ना अनुदी? मला माहितीये डेंजर तो प्रोजेक्ट नाही. तू हा इकडे उभी राहा. ब्लूप्रिंट. त्यामध्ये तुम्ही आणि अनुबेने जे चेंजेस डिस्कस केले ना, ते होऊन जाते. हा नेहाचा विषय अवॉइड करतोय रितेश.
काय झालंय मला असं कामात लक्ष का नाही लागत आहे माझं? हा रितेश भाई. अनुबेन, गेस कर मी कुठे आहे. क्या मिठाईनी दुकान पासून? अरे मिठाईनी दुकान नव्हती, मी यशवर्धन चौधरीच्या घरी आहे, त्यांच्या समोर. रितेश भाई सगळं व्यवस्थित आहे ना? म्हणजे सगळी तयारी झाली आहे ना? ते ब्लूप्रिंट्स घेतलेत ना तुम्ही? आणि बाकी सारे डिस्कशन्सचे पेपर्स? अरे हा हा अनुबेन, वांधो નથી. एक तू त्यांच्याशी बोलून घे ना. हा हा एक मिनिट. हा अनुबेनला बोलायचंय. मला वाटतं आपण जे काम आहे ते आधी पूर्ण करून घेऊया आणि मग बोलूया निवांत. इट्स ओके. अनुबेन ते थोडं बिझी आहे ते मी बाहेर पडून फोन करतो. हा हो. ते अनुबेन एकदम तुमच्या वाईफ सारखी दिसते ना?